ही जोडी तोडणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की महेश तरे आणि अमोल पाटील एक जबरदस्त असं फलंदाजीचा नमुना आणि दाखवणार आहेत. परंतु हा मोठी विकेट म्हणता येईल आपल्याला, ती दुसऱ्या चेंडूवर घेतलेली. अगदी अगदी, कारण आकाशला ज्या पद्धतीने आपण बोललो की त्याच्याकडे मोठं चॅलेंज असेल, परंतु दादा त्याच्याकडे क्षमता आहे, कुवत आहे आणि गुणवत्ता आहे, आणि खऱ्या अर्थानं जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर कोणतंही आव्हान हे अशक्य असू शकत नाही. कारण आपल्या ब्रिधावलीमध्ये क्रिकेटच्या भाषेमध्ये अशक्य या शब्दाला किंमत नसते. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय आकाश, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अमोल्याला हा मात्र आउटसाइड ऑफ द लेग स्टंपवर चेंडू ट्रॅव्हल करतोय, पंचांकडून दंडित केलं जात आहे. अवांतर धावमध्ये खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या होते 1-3. कदाचित आकाशची दादांना ही स्ट्रॅटेजी असू शकते, कारण की पहिली विकेट आपण पाहिलं कव्हरच्या रिझनमध्ये आलं, तसाच काहीसा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आकाशचा होता, परंतु तो खूप दूरवरून गेलाय आणि वाईट स्वरूपातून दंडित केला गेलाय. यावेळी मात्र मोठा फटका ऑन साइड रिझनमध्ये, लॉफ्टेड शॉट, चेंडू होतोय सीमापार. आजच्या दिवसातील पहिला APL षटकार 6. काल देखील जर आपण बघितलं तर अमोलच्या खेळीचा अमोल मात्र चांगल्या फ्लो मध्ये त्यांची बॅट छान पद्धतीने तळपते आणि अगदी समोर चेंडू मिळाला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून मात्र खणखणीत षटकार मारला जातोय. आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय, कारण डोडो स्ट्रायकर संघाची जर आपण फलंदाजी बघितली तर फलंदाजी देखील तितकीच भरीव आहे. त्यांच्यासमोर मोठं टार्गेट ठेवण्याचं मोठं उद्दिष्ट असेल ते अमोलकडे. निश्चितपणे 5 षटकांचे सामने म्हटल्यावर आपल्याला एकही षटक असं ॲडजस्टमेंटसाठी मिळत नसतो. आपल्याला सुरुवातीपासूनच सेट व्हावं लागतं आणि त्याचा नमुना प्रदर्शन दाखवत असताना हा फलंदाज आपल्याला दिसला. एक षटकार पाहिला अमोलच्या बॅटमधून पुढल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळी मात्र एका जागी थांबलाय. सरळ पंच करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा पण प्रयत्न. अरे बापरे, मैदानामध्ये काय घडतंय पहा. मैदानामध्ये अशा घडामोडी या घडतच असतात. जसं जसं टेनिस क्रिकेटचं विश्व फोपावत गेलं ना, तर अशा प्रकारचं आपण रील्समध्ये पाहतो, इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. कदाचित जर चेंडू स्टंपला लागला असताना, डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजी ते बाद झाला असता. नक्कीच आपण बघतो की जर गोलंदाजी करतोय त्याला जर जोड उत्तम क्षेत्ररक्षणाची मिळाली तर मात्र नक्कीच तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकू शकता, त्याला बॅकफुटवर ढकलू शकता. परंतु सांघिक कामगिरी करणं गरजेचं आहे, ती काळाची गरज आहे. हर्षा बोगले म्हणायचे की साऊथ आफ्रिका संघ ना 11 खेळाडूंसोबत नाही तर 12 खेळाडूंसोबत मैदानामध्ये उतरायचं. म्हणजे 12वी खेळाडू कोण तर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाला इतकं महत्त्वाचं असतं, पण हल्लीच्या जमान्यात आपण पाहतो ना की क्षेत्ररक्षणाला कधी कधी कमी महत्त्व दिलं जातं. परंतु इथे द्यावं लागणार आहे. एक विकेट मिळू शकली असती, परंतु इथे हवेचा मार्ग निवडलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, टिपलाय झेल आणि फलंदाजाचा इथे संपतोय खेळ. विकेट. अगदी बरोबर म्हणा. दादा ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्या संघाने घेऊन आला. त्यांच्या संघामध्ये होते युवराज सिंग, मोहम्मद केब, आणि ते गलीकडे असेल किंवा पॉईंटकडे क्षेत्ररक्षण असेल, तिथून चेंडू जायचाच नाही. अशा प्रकारचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला नेहमी आणि सातत्याने पाहायला मिळालं. आणि तिथून काही भारतीय संघाने जो काही उच्चांक निवडला, तिथून मात्र सातत्याने वेगवेगळ्या ICC टुर्नामेंटमध्ये जेतेपद पटकवताना सुद्धा भारतीय संघ आपल्याला दिसलाय. अगदी खरं आहे. आपण जर 90च्या दशकाचा विचार केला तर रॉबिन सिंग सारखा खेळाडू जो पॉईंटला खेळा उभा असायचा, त्यानंतर आपण बघितलं तर युवराज सिंग, मोहम्मद केब सारखे खेळाडू पॉईंटला, म्हणजे राईट मॅन फॉर द राईट प्लेस असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्यावेळेला म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो की प्रत्येक धाव तुमचा फलंदाज, तुमचा गोलंदाज धावा कमी करेल, परंतु एक क्षेत्ररक्षक उत्तम धावा वाचू शकतो, असं महेंद्रसिंग धोनीचं म्हणणं असायचं. आणि ते खरंच असायचं. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, इथे येतोय चौकार. बोलत होतो, परंतु या फटक्यावर क्षेत्ररक्षक सुद्धा काहीच करू शकत नाहीत.
अगदी त्याच्यावरून मैदानामध्ये सगळ्यात सेफ शॉट कोणतं असं जर विचारलं तर तो डायरेक्ट मैदानाच्या बाहेर मारतो, तोच फटका सेफ असतो असं म्हणू शकतो. आणि तसाच प्रकारे जिथे क्षेत्ररक्षक नव्हता अशा ठिकाणी मात्र चेंडू मारत असताना आपल्याला फलंदाज दिसलाय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू पडला आणि अलगदपणे जिथे रघु उपस्थित आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या दस्तान्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालंय. दरम्यान षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतोय तर 2 विकेट आणि 13 धावा. अर्थातच महेश तरे जो काही अप्रतिम खेळाडू आहेच तो मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासोबत प्रितेश आपल्याला पाहायला मिळणार आहे. डाव्या हाताने गोलंदाजी, लॉफ्टेड फटका आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जज करत असताना त्याला चकवून चेंडू होते सीमा पार. पंचांचे 2 हात वर, येतोय षटकार. पण बघितलं तर महेश तरे दादा, मी हा शाबाद गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र अतिशय अप्रतिम मारत असतो. पुढील चेंडू घेऊन मिहीर लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. नक्की तिथं गती परिवर्तन केलं होतं, गतीने चकवलं आणि इथे मात्र महेशच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातोय. आपण जर विकेटचा अभ्यास केला तर नक्कीच फलंदाज अपेक्षा करत असतो चेंडू माझ्या बॅटवर गतीने येईल आणि मी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल, परंतु गोलंदाज देखील तितकाच चाणक्य आहे, तितकाच चतुर आहे. चेंडूतील गती मात्र काढून घेतोय, बोट फिरवतोय आणि आपल्या बोटांच्या जादूवर बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक रघु करतोय. इतर दुसऱ्या गड्याचं पतन होताना धावसंख्या झालेली आहे ती 19 बाद झालेले खेळाडू आहेत ते 3. असं म्हणतात की व्यवस्थित क्रिकेट खेळायचं असताना तर जोपर्यंत चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटत नाही तोपर्यंत फलंदाजांनी कुठली जास्त ॲक्शन घ्यायची नाही. परंतु आपण या षटकामध्ये या चेंडूवर पाहिलं ना तर महेश तरे आधीपासूनच सज्ज झाले होते, पुढे आले, 2-3 पावलांचा स्टार्ट घेतला. गोलंदाजाने ते अलगदपणे ओळखलं आणि तदनंतर त्यांनी स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना कडा घेतल्यानंतर चेंडू नेमका गेलाय. तो यष्टीरक्षक रघु यांच्या हातामध्ये मितेश आहे. यष्टांच्या मागे एक अष्टपैलू खेळाडू आहे, कारण की कबड्डीचे क्षेत्र असो किंवा क्रिकेटचे क्षेत्र असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली दमदार कामगिरी गाजवत असताना रघु सुद्धा दिसलाय. रायगड जिल्ह्यामध्ये खूप नाव आहे आणि रील्सवर सुद्धा सातत्याने गाजत असतो. आताच पेजारीला टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये सुद्धा एक हारलो तरी हार सुद्धा अशी असावी की समोरच्या संघाने सुद्धा कौतुक करावं अशा स्वरूपाची हार त्यांनी स्वीकारलेली आणि असंच काहीच रील्सवर आपल्याला पाहायला मिळालं. आणि पाहिजे ना, सोशल मीडिया सुद्धा पाहिजे, कारण की आताचा जमाना पाहिला तर लोकांपर्यंत आपल्याला सुद्धा पोहोचायचं असतं, त्यासाठी त्याचा सुद्धा उपयोग आपण केलाच पाहिजे. एक विकेट जरूर गेले, त्याच्या जागेवर नवीन फलंदाज जनार्दन आलेला आहे. पाहूया जनार्दन काय करतोय. पहिला चेंडूला पॉइंटच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न, हलक्या बॅटने जेंटल पुश ज्याला म्हणतात तसा कट केलेला फटका पाहायला मिळाला. 1 धाव आलेली आहे आणि अशा प्रकारचं एक आक्रमण क्रिकेट सुरुवातीला पाहिलं, परंतु इथे सावधानतेने क्रिकेट खेळणं गरजेचं असेल. अगदी आक्रमकता आणि सावधानता या दोन्ही गोष्टींचा दुग्ध शर्करा योग जोडून येणं गरजेचं असतं. कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आक्रमकतेला जितकं महत्व आहे, जितकं चौकार आणि षटकाराला महत्व असतं तितकंच महत्व एकेरी दुहेरी धावांनी आहे. कारण तुम्ही थेंबे थेंबेने तळ साचू शकता, तुम्हाला एकदम मोठं तळ साचणं पूर्ण करता येणार नाहीये. आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर हा आता उभा असलेला बॅट्समन आपण बघतोय अतिशय स्फोटक फलंदाज आहे. ओरपीचा चेंडू, हा मात्र चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण कोणताही धोका पत्करायचा नाहीये. आणि धावसंख्या होते 1 ने वाढवून 3 बाद 21. चेन्नई विरुद्ध मुंबईचा सामना असायचा ना तेव्हा महेंद्रसिंग धोनी पोलार्डला आउट करण्यासाठी अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षक ठेवायचा एक, म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी यष्टांच्या मागे गोलंदाजीच्या मागे समोरला एक क्षेत्ररक्षक असायचा आणि त्यामध्ये ना पोलार्ड अलगदपणे फसायचा. आणि तशाच पद्धतीचा एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला, तो जर थोडासा पुढे असता तर ही विकेट मिळाली असती, परंतु नाही, चौकार सुद्धा अडलेला आहे. आणि अशाच रीतीने धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यांपर्यंत. विकेट पडलेल्या आहेत त्या 3. करंट रन रेट आपण पाहिलं तर 10.50 ची सरासरी, म्हणजे रन रेट बद्दल अजिबात चिंता करण्याची गरज नाहीये, फक्त विकेट चिंतेचा विषय नक्कीच आहे. दादा जर आपण धावसंख्येचा विचार केला तर इथे कोणतीही धावसंख्या, काल लो स्कोरिंग मॅच देखील गमावली होती संघाने आणि इथे आपण बघतो की काल 77 पर्यंत धावसंख्या पोहोचली होती याच विकेटवर. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आकाश पाटील याच्या माध्यमातून सांघिक
दुसरं षटक टाकण्यासाठी त्याला निमंत्रित केलं जाते. नक्कीच बोटांची जादू तो दाखवणार याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. क्रिकेटमध्ये आकाश नावं नेहमीच दमखम अशी कामगिरी करतात. मग तो आकाश, आपला आकाश असो, आकाश तारेकर असो, आकाश चोप्रा असो, असे आकाश नावाचे जे खेळाडू किंवा आकाश नावाचे जे माणसं व्यक्ती असतात ते क्रिकेटमध्ये नेहमीच काही ना काही ते आपल्या क्षेत्रामध्ये दमखम दाखवत असतात. तसंच आपल्या विभागामधला आकाश चांगली अशी गोलंदाजी करतोय. पहिलं षटकसुद्धा त्याचं चांगल्या पद्धतीने हाताळण्यात येत असताना आपल्याला दिसलं. तृतीय षटकसुद्धा चांगल्या रीतीने हाताळणी करत असताना आपल्याला दिसतोय तो. खरं आहे, केवळ नाव असून उपयोग नाही, तुमचं कर्तृत्व सिद्ध करणं गरजेचं असतं. कारण नावाने किंवा केवळ मनामध्ये आपण प्लॅनिंग करून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. शॉर्ट कव्हरवर आज चेंडू मात्र अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव मात्र चोरटी घेतलेली आहे ती प्रितेशाने. धावसंख्या मात्र, धावफलक मात्र हलत ठेवण्याचं मोठं काम प्रितेश आणि जनार्दन याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. तिसरा षटक हे प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली आहे ती 24 आणि खेळाडू बाद झालेले आहेत ते 3. ज्याच्यामध्ये अतिशय स्वस्तामध्ये ज्याला बाद केलं तो म्हणजे महेश, ज्याच्या बॅटमधून अनेक चौकार षटकारांचा ओघ वाहत राहिला असता. परंतु जर आणि तर मध्ये क्रिकेटला महत्व नाहीये. पुढील चेंडू घेऊन आकाश जनार्दनसाठी, हा मात्र नक्कीच बॅकऑफ लेनचा चेंडू गतीने नक्कीच बीट करतोय तो फलंदाजाला, गतीने बीट होतोय तो यष्टीरक्षक आणि निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. नक्कीच दादा, नावाबद्दल तू म्हटलंस की शेक्सपियर सुद्धा म्हणायचा की नावामध्ये काय ठेवले, परंतु हे नाव कोणतीही दिलं असलं तरी पण त्या व्यक्तीच्या अंगात असलेले कलागुण या नावाला एक प्रकारचं वलय देत असतात आणि तेच नाव मोठं करण्यासाठी त्या कलागुणांचा उपयोग करत असतात. आणि त्याच कलागुणांचं कलाकुसर दाखवत असताना आपल्याला आकाश दिसतोय. यावेळी लॉफ्टेड फटका वर गेल्या हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः आकाश केविळवाणा प्रयत्न यालाच म्हणतात की प्रयत्न केला, झेल टिपायचा होता परंतु चेंडू तितकाच दूर राहिला. आणि अशा वेळी आपण पाहतोय एक जीवदान भेटलेले आहे ते फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25च्या आकड्यांपर्यंत. अगदी खरं आहे. आपण बघतो की क्रिकेटच्या भाषेमध्ये प्रत्येक झेला महत्वाचा असतो, प्रत्येक धावी महत्वाचा असते. मगाशी म्हटल्याप्रमाणे हारलो तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे. कारण तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीये तर त्या गोष्टीला कोणताच अर्थ उरत नाहीये. आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला लढायला शिकवतो. हा मटकाऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमापार, प्रितेशच्या बॅटमधून येतोय हा वजनदार फटका, षटकार. आकाशाचा पुढील चेंडू आणि तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना हा देखील एक चांगला चेंडू होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहतोय आणि निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 31. म्हणजे आपण बघितलं तर सरासरी राखलेली आहे ती 10ची. आपण बघितलं तर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितलात तर साधारण 50-55 पर्यंत पोहोचेल असा आपण अंदाज बांधला तर ते वावगं ठरणार नाहीये. आता पुढील 12 चेंडू म्हणजे हाणामारी करावी लागेल. सुरुवातीला आपण इंटरव्ह्यू घेतलं त्यामध्ये म्हटलं होतं की आपण 40 धावांपर्यंत रोखू, असं काहीतरी तंत्र त्यांनी वापरलं होतं. परंतु मला आता तरी वाटत नाही आहे की 40 धावापर्यंत रोखता येणार आहे की नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण की आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 31च्या आकड्यांपर्यंत. कारण की दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाजी सुद्धा तशीच होत आहे. कैलासवासी कमल, राजेंद्र जुईकर पुरस्कृत, स्वरांश इलेव्हन शाबास श्री अमीर जुईकर यांनी पुरस्कृत केलेला हा एक संघ आपण पाहतो, ज्याचे कर्णधार प्रितेश पाटील आहेत. आणि डोटो स्ट्रायकर सन्माननीय श्री मृदुल म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि ज्याचे कर्णधार आहे तो निकेश पाटील. आणि क्षेत्ररक्षण करत असणारा संघ आपल्याला पाहतो डोटो स्ट्रायकर असा संघ. हा कालच्या दिवसाचा सामना आहे, त्याच्यामुळे हा करो या मोरोचा सामना नक्कीच असेल. जो संघ जिंकेल तो पुढल्या फेरीमध्ये दाखल होणार आहे आणि जो पराभूत होणार आहे त्याला पुढल्या वर्षीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. अगदी खरे, अस्तित्वाची लढाई ज्याला म्हणतो की आपण मराठी भाषेमध्ये अस्तित्वासाठी त्यांना लढायचं आहे. कारण पुढच्या फेरीमध्ये दिमाखात दाखल व्हायचं असेल तर दोन्ही संघांना करूया मरोची लढाई लढावी लागणार आहे. आणि आपण बघतो की केवळ आणि केवळ तुमच्याकडे प्रयत्न असणार आहेत.
प्रितेश सारखा फलंदाज ज्या वेळेला मैदानामध्ये आहे दादा, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येणार आहेत, परंतु केवळ जर आणि तरला महत्व नाही आहे, तर ते फटके खेळावे लागतील, धोका पत्करावा लागेल. निकेशाचा पुढील चेंडू जनार्दनसाठी, हा मात्र आउटसाइड ऑफ द ऑप्शन टाकलेला पॉइंट रिझन मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र चोरली जाते. धाव संख्या होती ती 3-32. संघ हा किती मोठा असला ना तरी त्याला अस्तित्वाची लढाई दादा नाही करावीच लागते. आपण पाहिलं उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये डायनासूर किती मोठे होते आणि बलाढ्य होते, त्यांचे अवशेष सापडायला लागलेत, परंतु अस्तित्वाच्या लढाईमध्ये ते मात्र तिथे हरलेत आणि ते बाद झालेत. आणि आताच पाहायचं आहे की कोणता संघ ही अस्तित्वाची लढाई जिंकणार आहे, कारण की अशा वेळी मोठा फटका, टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय. फटका किती महत्वाचा आहे, चेंडू सीमा पार, षटकार. अगदी खरं आहे, मी मागाशी म्हटलं और हम आसमान से कम नाही दाखवून देते कर्णधार प्रितेश पाटील. आणि प्रितेश पाटीलच्या बॅटमधून आलेला 7 चेंडूंमध्ये त्यांनी 14 धावा पटकावल्यात या षटकाराच्या जोरानिशी. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या आकड्यांपर्यंत. सुरुवातीला असं वाटत होतं की 3 विकेट पटापट आणि धडाधड पडायला लागल्यात, परंतु जी मधली फळी असते ना तिच्यावर सुद्धा एक जबाबदारी असते आणि तीच जबाबदारी सांभाळत असताना स्वतः इथे कर्णधार दिसतोय. जसं की महेंद्रसिंग धोनी मधल्या फळीमध्ये यायचं आणि संघाला तारायचं, तशाच पद्धतीची ही फलंदाजी आणि तशाच पद्धतीची भूमिका प्रितेश पाटील इथे मैदानामध्ये करत असताना आपल्याला दिसतोय. षटक क्रमांक 14 गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी आपल्याला निकेश पाटील दिसतोय, जो की एक नावाजलेला फलंदाज जरूर आहे, परंतु त्याच्याकडे गोलंदाजीची क्षमता सुद्धा तितकी ताकदीची आहे. तो सुद्धा दाखवून देतोय की आपण सुद्धा काय कमाल आणि करामत करू शकतोय. पुढला चेंडू ओ द विकेट, परंतु त्याला सुद्धा सीमे पलीकडे रस्ता दाखवला जातोय. चेंडू सीमा पार, हा येतोय धडाकेबाज षटकार. पण बघतो की खऱ्या अर्थानं वाघाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. मग प्रितेश सारखा फलंदाज तोडल्या फोडल्या आणि फाडल्याशिवाय राहणार नाहीये. निकेश आता पुढील चेंडू राईट अमोरचा विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा हा मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू अडवला जातो. इथे धावचीच अपील केलं जात आहे. पंचांकडून मात्र नक्कीच हे अपील फेटाळत जाईल हीच अपेक्षा ठेवून असेल तो स्वरांश इलेव्हन संघ. आणि धावसंख्या झालेली आहे ती 3-45. पुढला चेंडू पुन्हा एकदा हवेचा राजमार्ग पत्करलेला असताना कोणतेही क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडत असताना दिसतोय. चेंडू हातामध्ये घेत असेपर्यंत इथे 2 धावा मात्र पूर्ण करत असताना दिसलेत. धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. धावा जाऊन पोहोचलेले आहेत ते 47 या आकड्यांपर्यंत. चौथ्या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रितेश याची अप्रतिम कामगिरी आपण निश्चितपणे पाहिले. कर्णधारांनी कशी स्वरूपाने फलंदाजी करावी, कर्णधाराची भूमिका कशी असावी हे दाखवत असताना, आणि पहा काय गंमत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कर्णधार वर्सेस कर्णधार या गोष्टीकडे माझं लक्ष गेलं नाही, परंतु आता ती दृष्टी झालेली आहे की एका बाजूला निकेश जो की कर्णधार आहे डोटो स्ट्रायकरचा, आणि दुसऱ्या बाजूला स्वरांश इलेव्हनचा कर्णधार आहे प्रितेश. आणि निकेशला तब्बल 2 षटकार मारले. निकेश मात्र विचारात असेल की थांब माझी बारी येऊ दे, मी पण असेच षटकार मारेल. अगदी खरं आहे. कर्णधार विरुद्ध कर्णधार हे जेव्हा द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळतं ना, खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांसाठी ती पर्वणी असते. कारण दोन्ही खेळाडू हे पंचकृषीतील आहेत. दोन्ही खेळाडूंना एकमेकांच्या उणीवा, एकमेकांच्या जमेच्या बाजू
याचा परिपूर्ण अभ्यास असेल. कारण आपण बघतो की नंतर प्रितेश देखील गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच निकेश देखील वसपा काढणार आहे. हे षटक मात्र संपतंय आणि आपण बघतो की 16 तब्बल धावा खर्च केलेले त्या निकेश याने आणि नक्कीच तो वसूल करण्याचा प्रयत्न करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. शेवटचं षटक असणार आहे गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक घेऊन येत आहे तो जतीन म्हात्रे. पाचवं षटक आता चालू होतंय आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय जतीन म्हात्रे. आपण बघतोय की कर्णधाराने खऱ्या अर्थानं अतिशय महत्वपूर्ण टाकण्यासाठी त्याला पाचारण केलेलं आहे. नक्कीच बोटांची जादू दाखवण्यासाठी तो उत्सुक असेल. बोटांची जादू दाखवावी लागेल आणि प्रितेश सारखा मोठा अडसर त्याला दूर करावा लागेल. 47 धावा बनलेल्या आहेत आतापर्यंत 4 षटकांमध्ये. 3 विकेट पडलेल्या आहेत. इथून पुढे जर 10 ते 12 धावसंख्या आली तरी एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. पहिला चेंडू आपण पाहिलाय. टप्पा घेतल्यानंतर पंचांकडून दंडित केले गेले या चेंडूवर धावसंख्या अवांतरच्या स्वरूपातून वाढत असताना आपल्याला दिसणार आहे. 1 ने धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 48 या आकड्यांपर्यंत. हे मात्र करो या मरोचं षटक आहे. 6 चेंडू बाकी आहेत. विकेट भरपूर प्रमाणात आपल्या हातामध्ये आहेत आणि इथे पाहायचं आहे फलंदाज काय करतोय. फलंदाजाला काहीच करायला लागणार नाहीयेत आता. मला तर वाटते इथे सातत्याने वाईट आलेत. लगातार 2 वाईट. आता जर आपण बघितलं तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. कारण जर गोलंदाजाची अशीच जर सुमार कामगिरी राहिली तर मात्र नक्कीच चिंतेचा विषय ठरेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या डोडो स्ट्रायकर संघासाठी. आपण बघतोय की फलंदाजाला फारसे श्रम घ्यावे लागत नाहीयेत आणि त्याचीच फलश्रुती मिळते ती धावफलक घालताना. हा सुद्धा चेंडू वाईट प्रकारचा टाकला जातोय. अवांतर पद्धतीचे लगातार 3 चेंडू आलेले आहेत. लाईन आणि लेंथवर नजर ठेवावी लागणार आहे गोलंदाजाला. सुरुवातीला स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करतोय पण त्या स्पीडवर नंतर कंट्रोल करता येईल, नियंत्रण करता येईल. तत्पूर्वी लाईन अँड लेंथवर इथे नियंत्रण ठेवावं लागणार आहेत. या वाईटच्या जोराने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 50च्या आकड्यापर्यंत. किती महत्वाचं असतं दादा ही लाईन अँड लेंथ आणि व्हॅरिएशन गोलंदाजीमध्ये. अगदी खरं आहे. केवळ गती असून उपयोग नाही. बॅकवर्ड बाउंड्री रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये जी शर्यत चालू होती ती शर्यत मात्र चेंडू जिंकतोय आणि इथे मात्र मिळतोय तो चौकार जो निघाला होता जनार्दन याच्या बॅटमधून. आपण जर विचार केला दादा जो प्रश्न विचारलास मला लाईन आणि लेंथ केवळ तुमच्याकडे गती असून उपयोगाची नाही तर योग्य टप्पा योग्य दिशेने जर तुम्ही गोलंदाजी केली तर मात्र नक्कीच तुम्ही फलंदाजाला अडचणीत आणू शकता. निश्चितपणे आता एका चेंडूवर 7 धावा गेल्यात असं आपण म्हणू शकतो. आणि अनिल कुंबळे यांच्याबद्दल म्हटलं जायचं की ते स्पिनर होते परंतु ते आपला चेंडू स्पिनच करायचे नाहीत. जास्त टप्पावर चांगला चेंडू असायचा असं म्हटलं जायचं. आणि अशाच पद्धतीच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी अप्रतिम गोलंदाजी करून दाखवत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या भरपूर अशा विकेट्स बाद केलेल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा वाईट आलंय. अगदी खऱ्या ज्या पद्धतीने अनिल कुंबळे यांचा ज्या वेळेला तू विचार मांडलास खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर योग्य टप्पा आणि योग्य दिशेने गोलंदाजी करत होता हा गोलंदाज. आणि भारताला एखादी विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर तो अनिल कुंबळे यांचा. हा पुन्हा एकदा आपण बघतोय लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांकडून. नक्कीच आपण बघतोय कुठेतरी डिप्रेशन मध्ये गेलाय गोलंदाज. कारण युवा गोलंदाज आहे. अति उत्साह ज्याच्या अंगामध्ये असू शकतो परंतु त्याला मित्रा विचार करायचा आहे की योग्य टप्प्यावर तुला गोलंदाजी करणं ही काळाची गरज आहे. धावसंख्या झालेली 57. आता मात्र आपल्या कर्णधाराचं इथं ऐकावं लागणार आहे गोलंदाजाला कारण सातत्याने वाईट चेंडूचा मारा इथे करण्यात येतोय. ISPL मधल्या पहिल्या हंगामामध्ये सुद्धा पाहिलं आपण टेप बॉलचा संकल्पना नव्यानेच उदयास आली होती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुद्धा ISPL मध्ये कशा प्रकारचे रूल असावेत या चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली टेप बॉलची संकल्पना सुद्धा रुजवण्यात आली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की मुंबईचा करण अंबाला जो मुंबईमधून खेळायचा करण अंबाला आणि करण अंबाला खूप मोठा क्रिकेटपटू आहे टेनिस क्रिकेटमधला तर त्याने सुद्धा भरपूर वाईट टाकलेले. तो सुद्धा त्यावेळी डिप्रेशनमध्ये जात असताना आपण पाहिला पण त्यातून बाहेर निघणं हे महत्त्वाचं आहे. अशा वेळी इथे जतीन म्हात्रे आहे आणि त्याला सुद्धा त्या डिप्रेशनमधून बाहेर येऊन चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर डिप्रेशन
मध्ये जाण्यापेक्षा समुपदेशन होणं जास्त गरजेचं असतं आणि हे कार्य मात्र त्यांचे संघ सहकारी उत्तम पद्धतीने करू शकतात. गोलंदाजाचा उत्साह वाढवावा लागेल तरच तो खऱ्या अर्थानं उद्यासाठी देखील चांगली गोलंदाजी करेल. हा मात्र आपण बघतो की मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, प्रितेश मात्र स्ट्राईक साठी धावतोय. दुसरी धावेची यशस्वी पूर्तता, 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात. धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 58 60 60 धावा बनलेल्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आपण 40चं टार्गेट मनामध्ये आणि विचारात ठेवलं होतं, परंतु तो 40चा आकडा खूप दूर राहिलेला आहे आणि 60वर जाऊन पोहोचलेला आहे. आता 60च्या पुढे किती धावा येणार आहेत या 3 चेंडूंमध्ये पाहणं गरजेचं असेल. अशा वेळी प्रितेशच्या बॅटमधून एक मिस टायमिंग फटका, चेंडू मागे अक्षरशः 4 क्षेत्ररक्षक आणि एकाही क्षेत्ररक्षकाला हा झेल टिपता आलेला नाहीये. काय चालू आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो? नक्कीच क्षेत्ररक्षणाचा फटका बसतो तो डोडो स्ट्रायकर संघाला. खराब असं कॉलिंग आपण बघतो. ज्या वेळेला तुम्ही सांघिक कामगिरी करत असता त्यावेळेला मात्र कॉलिंग असणं गरजेचं असतं, तरच तुम्ही क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारू शकता. आणि अशा फलंदाजाला ज्या वेळेला जीवदान देतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं संकटाला आमंत्रण देत असता. पुढील चेंडू घेऊन हा मात्र नक्कीच गती दिलेला चेंडू, निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता आपण बघतोय की प्रितेश मात्र स्वतःवर नक्कीच नाराज असेल. त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाहीये. शेवटचा चेंडू, परंतु या चेंडूवर खऱ्या अर्थाने खरा गोलंदाज दिसला तो जतीन मात्रे. कमबॅक करत असताना इथे मोठा फटका आलेला आहे. एक चुकी आणि त्याचं मात्र चुकीचं प्रदर्शनवर एक तडाखेबंद फटका येत असताना षटकार. शेवटच्या चेंडूवर 6 धावा. यानंतर होणारा सामना जिजा 11 वर्सेस माऊली कृपा. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जिजा 11 वर्सेस माऊली कृपा. यापुढील जे सामने होणार आहेत ते दुसऱ्या दिवसाचे सामने होणार आहेत. दुसऱ्या स्लॉट मधले आजच्या दिवशी 8 संघ एकमेकांविरुद्ध झुंज देत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिला संघ असेल माऊली कृपा, दुसरा संघ असेल जिजा 11, तिसरा संघ असेल श्लोक 11, चौथा संघ असेल मन 11, तदनंतरचा संघ असेल नंदा बिल्डर्स, तदनंतरचा असेल हिया 11, त्यानंतर आरव 11 आणि त्यानंतर रायगड प्रॉपर्टी. असे 8 संघ आजच्या दिवशी अत्यंत चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला दिसणार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण नाणेफेकी कक्षामध्ये, जिथे उपस्थित आहेत आमचे सहसमालोचक साथी मित्र कल्पेश ठाकूर. वेलकम. हॅलो हॅलो. असोसिएशन प्रीमियर लीग 2025 6वे पर्व आणि आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील आज दुसऱ्या गाड्यातील पहिला सामन्याला आपण सुरुवात करतोय. एका बाजूने जर पाहायला गेलात तर संदेशजी बैकर यांचा जिजा 11 आणि आयकॉन खेळाडू त्यांचे आपण पाहतोय की प्रसाद राऊत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर अमितजी पाटील यांचा माऊली कृपा आणि त्यांचे आयकॉन प्लेअर असणार आहेत ते प्रतीक पाटील. टॉस आपण करतोय. आजचा हा दुसरा दिवस मित्रांनो. कालच्या दिवसातून देखील आपण पाहिले सिद्धार्थ यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील या दुसऱ्या गटाला सुरुवात होते. एका बाजूने प्रसाद राऊत जिजा 11, दुसऱ्या बाजूने प्रतीक पाटील माऊली कृपा. सिद्धार्थ यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्रतीक यांचा कॉल हेड. इट्स अ हेड. प्रतीक टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे आणि जर पाहायला गेलात तर आजचा दुसरा दिवस. कालपासून आपण सामने पाहता जिथे लो स्कोरिंग देखील मॅचेस पाहिल्या, हाय स्कोरिंग देखील मॅचेस पाहिल्या. सकाळचं सत्र आहे. काय निर्णय काय असेल सकाळच्या सत्रात?
फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतलाय. समोरील संघ देखील दादा संघ आहे. संदीपजी बैकर यांनी पॅक केलेला प्रसाद राऊत आयकॉन खेळाडू आहे. आणि जर पाहायला गेला तर हे सर्व खेळाडू आज आपण पाहता की अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी देखील काही मागच्या दिवसापूर्वी खेळलेले आहेत. आणि आज असोसिएशन प्रीमियर लीग खेळत असताना फिल्डिंग घेतलीत आपण किती धावांपर्यंत पहिल्या 5 षटकांमध्ये आपण थांबवू शकताय? 45-50 पर्यंत थांबवू शकताय आपण. परंतु आज जर बघायला गेला तर हे ग्रासी मैदान आणि हे आयोजन, या आयोजनाबद्दल आपण काय बोलू शकता? या असोसिएशन प्रीमियर लीग आयोजन तर खूपच सुंदर आहे. आयोजन सुंदर आहे. तर दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असणार आहे. ती टॉस जिंकलाय प्रतीक पाटील यांनी माऊली कृपा पांडवादेवी संघासाठी आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलंय जिजा 11 संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. या सामन्यासाठी जिजा 11 या संघाने व्हॉलेंटियर म्हणून भूमिका पार पाडायची आहे. जिजा 11 आणि माऊली कृपा या संघांना मी सकाळीच वॉर्न केलं होतं की आपण स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडायची आहे. आता आपण बघतो की 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी निकेश आणि रोहित दोन्ही स्फोटक फलंदाज आहेत. आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एक अष्टपैलू खेळाडू, खेळाचा आयकॉन खेळाडू, संघाचा आयकॉन खेळाडू आपण बघतोय प्रितेश गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू निकेशसाठी राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. हा मात्र चेंडू खेळून करतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय इथं चौकार. अतिशय आक्रमक सुरुवात आपल्याला बघायला मिळते निकेशाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. प्रितेश याच्या विरुद्ध त्यांनी हल्लाबोल चढवलेला आहे. पुढील चेंडू घेऊन हा मात्र चेंडू नक्कीच आपण बघतोय शॉर्ट फाईन ग्रेझन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये जाताना पंचांकडून अधिकृत घोषणा. एक धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती बिनबाद 5. आता जे बेस्ट वर्सेस बेस्ट आपण म्हणतो ना, त्याची सुरुवातीपासूनच झालेली आहे. निकेश पाटील एका बाजूला पाहिलं तर स्वतः कर्णधार, दुसऱ्या बाजूला प्रितेश पाटील गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना. आणि इथे भली मोठी टार्गेट आहे. 69 धावांचं टार्गेट ते पार करण्यासाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निकेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. प्रितेशच्या गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू बॅकफुटला जाऊन पुश करत असताना पॉइंट रिजन मधून एक धाव येणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावा जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यांपर्यंत. मी पुनश्च एकदा सांगतोय की माऊली कृपा आणि जिजा 11 आपण स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडायची आहे. कारण आपण बघतोय की घोषित क्षेत्राची तर आपले जे खेळाडू आहेत ते तैनात करायचे आहेत. जिजा 11 आणि माऊली कृपा. नक्कीच कर्णधार विरुद्ध कर्णधार म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला बघायला मिळतोय. कारण हे द्वंद्व युद्ध असंच चालत राहावं आणि क्रीडा रसिकांचं मनोरंजन होत राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. प्रितेशाचा पुढील चेंडू डावखुरा फलंदाज रोहितसाठी. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त होतोय. नक्कीच चेंडू हवेमध्ये काही क्षण होता, झेल टिपला असता तर मात्र नक्कीच इथं पहिल्या गड्याचं पतन आपल्याला बघायला मिळालं असतं. परंतु तसं काही घडत नाहीये. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. मॅन फ्रॉम कमळपाडा रोहित. जसं की न समजलेलं गणित असतं, न कळलेल्या कविता असतात आणि तसा हा न कळलेला चेंडू म्हणता येईल. कारण बॅकफुटला जात असताना फक्त बॅट समोर ठेवली आणि नशिबाने ती मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागत असताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं अशी गोलंदाजीचं प्रदर्शन इथे दिसतोय. हवेमधून जातोय चेंडू. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जात असताना चेंडूने मात्र घोषित क्षेत्रामध्ये धाव ठोकलेली आहे आणि अशा रीतीने धावा मिळणार आहेत. घोषित स्वरूपातून धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यांपर्यंत. प्रितेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. अप्रतिम टप्प्यावर त्याची गोलंदाजी चालू आहे. कारण की 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 7च धावा दिलेल्या आहेत. धडाकेबंद फलंदाज दुसऱ्या बाजूला आहेत. निकेश पाटील आहेत, रोहित पाटील आहेत आणि त्यांची बॅट मात्र आतापर्यंत तळपलेली दिसली नाही आहे. एक चौकार जरूर आलाय निकेशच्या बॅटमधून, परंतु त्या चौकाराच्या जोराने 69 ही धावसंख्या चेस होणार नाही आहे. तर आपल्याला चौकारासोबत षटकार सुद्धा मारावे लागणार आहेत. शेवटचा चेंडू डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला यावेळी मारण्याचा प्रयत्न केला परंतु बीट होतोय आणि अशाच वेळी निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होत असताना धावसंख्या स्थिरावते. धावा बनलेल्या आहेत त्या 7 बिनबाद 7 धावा.
अप्रतिम सुंदर असं टेलिकास्ट सुद्धा आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या यूट्यूब वाहिनीचे सर्व आहेत. कौस्तुभ पाटील अलिबाग तालुक्यापासून त्यांनी सुरुवात करत असताना आता मात्र अलिबाग नव्हे तर रायगड जिल्हा त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य तसेच राज्याबाहेर सुद्धा ते टेलिकास्ट करण्यासाठी जात असतात. आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव हे उजागर करत असतात आणि अशाच कल्पेश कौस्तुभ दादा यांचं सुद्धा खूप कौतुक असेल त्यांच्या माध्यमातून. वेळोवेळी आपण पाहिलं तर ड्रीम्स क्रिकेटवर सुद्धा सातत्याने वेगवेगळे अपडेट्स येत असतात, जसे की रन रेट्स कशा पद्धतीने दाखवायचे, चौकार मारल्यानंतर कशा पद्धतीने ॲनिमेशन दाखवायचे, षटकार मारल्यानंतर कशा पद्धतीने ॲनिमेशन दाखवायचे, यामध्ये सातत्याने अपडेट्स होत राहतात. आणि आताच्या जमान्यात मित्रांनो ना आपल्याला पुढे जायचं असेल ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट्स हे राहावेच लागतं. म्हणजे तो क्रिकेटचा खेळ असो, डिजिटल क्षेत्र असो, आपण गोलंदाजी जरी करत असलो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा सातत्याने आपल्याला अपडेट राहावं लागतो. समोरचा खेळाडू कसा खेळतोय त्याचा खेळ ओळखून आपल्याला गोलंदाजी करावी लागते. आपल्यामध्ये व्हॅरिएशन पाहिजे. स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याकडे जरूर आहे, परंतु तो कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने हाताळायचा त्यासाठी सुद्धा तंत्र असावं लागतं. ते तंत्र सुद्धा गोलंदाजीमध्ये पाहिजे. तसेच फलंदाजाने सुद्धा गोलंदाजाला ओळखून फलंदाजी केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जो अपडेट राहतो तोच मात्र गोलंदाज आणि फलंदाज हा नावारूपाला येत असतो. आणि अशाच रीतीने षटक क्रमांक दुसऱ्याची इथे सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्गक्रमणावर मार्गस्थ होत असताना आपल्याला दिसणार आहेत अक्षय. नाम तो सुना होगा अक्षयचा पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका, चेंडू जाते घरंगळत सीमा पार, 4 धावांचा चौकार. निकेश मात्र धीम्या गतीने आपली आक्रमकता सिद्ध करत असताना दाखवते. आणि अशा वेळी इथे जोरदार अपील करण्यात आलेली आहे. यष्टांच्या मागे आपल्याला दिसतात महेश आहेत, त्यांनी सुंदर असा झेल टिपलाय, परंतु तो झेल म्हणता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर अलगदपणे बॅटला कोणताही स्पर्श न करता चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आता आपण उर्वरित समीकरण पाहिलं ना मित्रांनो, गणित पाहिले तर 22 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे. आणि ही नुसती गरज नाहीये तर ही नितांत गरज आहे. आणि ती नितांत गरज पूर्ण करण्यासाठी अजूनही सलामीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये असताना इथे मात्र हवेमधून चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र फटका फसलाय आणि हातामध्ये जाऊन बसलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद, बॅक टू जी पॅव्हेलियन. संघाचे कर्णधार एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि चुकलेला टायमिंगवर चुकलेला आणि खराब असा फटका त्यांच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिला. आणि या फसव्या फटक्यामध्ये फसव्या चेंडूमध्ये ते बाद होत असताना आपण सुद्धा पाहिलं. कारण की हा मोठा धक्का म्हणावं लागेल. धावसंख्या मोठी होती, 69 धावांचं टार्गेट पार करायचं आहे, त्याच्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं की इथे मात्र शांत आणि संयम बाळगावा लागणार नाहीये, तर इथे सातत्याने आणि सततची आक्रमकता सिद्ध करावी लागणार आहे. ती सिद्ध करण्याच्या नादामध्ये निकेश बाद झाले. नवीन फलंदाज आले रघु, पहिल्या चेंडूवर सेट होत असताना चेंडू दिलाय चौकाराच्या दिशेने भिरकावून आणि इथे येतोय 4 धावा चौकार. अगदी खरंय. आपण बघतो निकेश सारखा अडसर दूर करून दिलेला आहे, परंतु 2 चौकार नक्कीच खाल्लेले आहेत. परंतु कमबॅक करण्याची क्षमता आणि कुवत त्याच्यामध्ये नक्कीच आहे. कमबॅक करावं लागेल, स्वतःच्या नावाचं वलय प्राप्त करावं लागेल. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. परंतु वाघ चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर येतोय, वाघाचं काळीच करून अचूक फेक करतोय आणि दुसरी धाव घेण्याची जी मनीषा होती ती मनीषा मात्र कुठेतरी संपुष्टात आली जाते.
मितेशसाठी म्हणजे अर्थातच रघुसाठी ना असे खालून चेंडू टाकणे जास्त उपयोगाचे ठरणार नाही आहेत, कारण त्याचा खूप बऱ्याच अंशी खूप काळापासून मी खेळ पाहतोय, तर खाली जेव्हा चेंडू टाकला जातो त्यावर तो नेहमीच तयार असतो, कारण कबड्डी खेळण्याची जी चपळता असते ना ती मात्र त्याच्यामध्ये निश्चित दिसून येते. आणि अशाच वेळी आपण एक धाव घेणारा फटका सुद्धा मितेशच्या बॅटमधून पाहिला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16च्या आकड्यांपर्यंत. पुढल्या चेंडूसाठी अक्षय सज्ज होतोय. अक्षय आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर शेवट दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना शेवटचा चेंडू टाकला जाईल. अक्षयच्या माध्यमातून मॅन फ्रॉम कमळ पडा, रोहित मॅन फ्रॉम कमळ पडा, पुढील चेंडू राऊंड द विकेट. हा मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू जातोय तो फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये, चेंडू जातोय सीमापार, क्षेत्ररक्षक बनून राहतोय दर्शक. इथे येतोय एक सुदैवी चौकार. पण हा सामना सुरू होत असताना क्षेत्ररक्षणाबद्दलचा पाढा नव्हे तर मी तर म्हणेल आपण पोतीच म्हटले, कारण भरपूर चर्चा आपण सुरुवातीला केली की क्षेत्ररक्षण कसं असावं, क्षेत्ररक्षणाचे महत्त्व काय, क्षेत्ररक्षणाने धावा कशा वाचतात आणि क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं झाल्यानंतर समोरच्या संघावर दबाव कसा येतो याबद्दल आपण संपूर्ण चर्चा केली. परंतु त्या चर्चेचा काहीच उपयोग झाला नाही असं मला वाटतंय, कारण की हा चेंडू अलगदपणे अडवण्यासारखा होता, पण तो सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या 2 पायांच्या मधून निघून गेलाय टाटा बाय बाय करीत. अगदी खरे. आपण बघतो की क्षेत्ररक्षण महेंद्रसिंग धोनी असं नेहमी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो की तुमचा उत्तम फलंदाज धावा करणार नाही, उत्तम गोलंदाज विकेट काढून देणार नाही, पण एक उत्तम क्षेत्ररक्षक तुमच्या धावा नक्कीच वाचवू शकतो. प्रितेश सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथे मात्र समोर उभा फलंदाज उभा आहे तो रघु, एक स्फोटक फलंदाज ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येणार आहेत. इथे स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. इथे आपल्याला विचारांमध्ये बदल करावा लागेल. रघु याला धोका पत्करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला विचार करायला भाग पडत नाहीयेत तोपर्यंत तुमचं प्लॅनिंग यशस्वी होणार नाहीये. प्रितेशात पुढील चेंडू रघुसाठी. हा मात्र नक्कीच पायचीचं अपील केलं होतं. अपिलामध्ये केवळ आणि केवळ उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता. अपील मात्र फेटाळून लावलं जात आहे. इथे मात्र ओव्हर थ्रोची एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र निष्फळ ठरतोय. धाव संख्या झालेली आहे ती 21, 1-21. प्रितेश यांनी पहिलं षटक सुद्धा चांगलं टाकले आणि हे त्यांचं वैयक्तिक असं द्वितीय षटक आहे, ते सुद्धा चांगलं टाकण्याच्या दिशेला आहेत. परंतु समोर कोण गोलंदाज आहे याचा विचार न करता इथे फलंदाजी करावी लागणार आहे. कारण हेच की 17 चेंडूमध्ये 48 धावा पार करायच्या आहेत. मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करण्यासाठी मोठा फटका येत असताना चेंडू गेलाय सीमे पलीकडे. हा आलाय जबरदस्त असा षटकार. 6 धावा. वाटते या स्पर्धेला आपल्याला अंपायर सुद्धा अत्यंत स्टायलिश लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून अत्यंत स्टायलिश पद्धतीने षटकाराचं आम्हाला नामनिर्देशन करून दाखवलेलं आहे. धन्यवाद. अशाच प्रकारे तुमच्या माध्यमातून आमची ही स्पर्धा असते ती ताजी आणि टवटवीत राहत असते. आणि पुढल्या चेंडूसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढला चेंडू यावेळी सुद्धा गुडलेन स्वरूपाचा टप्प्यावर टाकलेला हा चेंडू जोरदार अपील पायचीतसाठी. पंच मात्र नकारार्थी मान डोळावतात. यावेळी रघुला शांत ठेवलंय. एक षटकार जरूर आलाय रघुच्या बॅटमधून, परंतु एक डाव तुझा असला म्हणून काय झालं रघु, दुसऱ्या वेळी मी सुद्धा तरबेज गोलंदाज आहे, कमबॅक कसं करायचं मला माहिती आहे आणि या माहितीतूनच हा टाकलेला हा चेंडू. आणि इथे मात्र रघुला स्तब्ध ठेवलेला आहे. 15 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असताना हा चेंडू फुकट घालवणं हे मात्र अंगावर येण्यासारखं जरूर आहे. अगदी
खरं आहे दादा. आपण बघतो की क्रिकेटचा खेळ म्हणजे श्रावण महिना मला आठवतोय. ऊन आणि पावसाचा जो तसा झिम्मा खेळ असतो, कधी माझा डाव कधी तुझा डाव, कधी मी वर चष्मा गाजवतोय कधी मला बॅकफुटवर यावं लागतंय. अगदी तशा पद्धतीचा खेळ साकारत असताना इथं झुंजार पोयनाडच्या प्रांगणामध्ये प्रितेश पुढील चेंडू रघुसाठी, हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून मात्र 2 हात फैलावून दंडित केलं जात आहे. एक अवांतर धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होते 1/28. पण दादा ना, हल्लीचं ऋतुमान बघितलं ना तर सगळ्या ऋतूंमध्ये पाऊस पडतो, म्हणजे सगळ्या ऋतूमध्ये पाऊस हा डोमिनेट करत असताना दिसतो. तसं इथे मात्र रघुला डोमिनेट करावे लागणार आहे आपल्या फलंदाजीने, कारण की प्रितेश किती गाजलेला आणि नावाजलेला गोलंदाज असेल, प्रितेश आताच्या क्षणाला किती फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज असेल, परंतु त्याला हा आक्रमक खेळी दाखवण्याची गरज मात्र रघुकडे असणार आहे. पावसाप्रमाणे खेळावं लागणार आहे, पावसाप्रमाणे या गोलंदाजावर बरसावं लागणार आहे. यावेळी बरसत असताना चेंडूला पुन्हा एकदा रस्ता दाखवलेला आहे झुंजार युवक मंडळ पोयनाडाच्या दिशेला, आणि तिकडून आलाय हा षटकार. अर्थानं आपण बघतो की मानसिकतेवर आघात करण्याचा प्रयत्न रघु याच्या माध्यमातून प्रितेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन हा चेंडू पुन्हा एकदा कॉपी पेस्ट केलेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रखर सूर्याच्या किरणांसमोर लखलखीत प्रकाश पडावा आणि खुद्द सूर्यानेही सलाम करावा असा चेंडूला आसमान दाखवणारा हा असेल षटकार. धावसंख्या होते 1/40. एकदा मैदानाच्या आतमध्ये बघा, चेंडू बाहेर गेलेला नाही आहे, बाहेरून पुन्हा एकदा आतमध्ये आलेला आहे. आणि आता मात्र समीकरण पाहिलं ना की मग पुन्हा एकदा धडकी पडणार आहे माझ्या तर मनामध्ये, कारण की 13 चेंडूंमध्ये 29 धावा पाहिजेत. हा षटक सुरू होत असताना आपण पाहिलं की खूप मी चर्चा करत होतो की आता मात्र कठीण आव्हान आहे, कठीण आव्हान आहे. परंतु क्रिकेट हा नेहमीच म्हटला जातो, क्रिकेट असा खेळ आहे जिथे की अनिश्चितता ही अशी भरलेली आहे की कधीही काही होत असतं. त्याच कारणाने की काय क्रिकेट हा इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये खेळला जातो. भले इंग्लंडने त्याचा शोध केला असेल आणि त्याचंही अजूनपर्यंत इतिहासामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत की खरी सुरुवात कशी झाली आहे, परंतु थोड्या थोड्या पुराव्यानुसार आपण सिद्ध करतो की इंग्लंडमधून हा सुरू झालेला खेळ भारतामध्ये मात्र जास्त प्रमाणात खेळला जातो. आणि त्याचं कारण हेच की कुठल्याही चेंडूवर काही होतं. अगदी खरं आहे. म्हणूनच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये भाकीत वर्तवणारा क्रिकेट पटलावर अजून जन्माला येणं बाकी आहे. म्हणूनच क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं जातं त्याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतंय. ज्या वेळेला हे षटक चालू होणार होतं प्रितेचं, त्यावेळेला धावा जास्त आणि चेंडूंची संख्या कमी होती. इथे मात्र समीकरण बदललं जातंय. 13 चेंडू आणि 29 धावा हव्यात आणि रघु ऑन फायर आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज आहे मोठा फटका मारण्यासाठी. पुन्हा एकदा डेप स्क्वेअरच्या वरून चेंडू सीमा पार. फटक्यामध्ये आहे वदन आणि मिळतात धावा अर्धा डझन. आला होता आणि युवराज सिंग बद्दलही त्याचं तसंच वर्तव केलं होतं की काय खेळाडू आहे हा. तर आपण आता इथे म्हणू शकतो की रघु बद्दल काय खेळाडू आहे हा. सामना कुठे होता आणि सामना कुठल्या वळण घेऊन कुठपर्यंत येऊन पोहोचलाय, कारण की आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये तब्बल 23 धावा बनवायच्या आहेत. आता हा तब्बल शब्द वापरणं चुकीचं ठरेल, कारण 12 चेंडूमध्ये केवळ 23 धावा बनवायच्या आहेत असं मी निश्चितपणे म्हणू शकतोय. अगदी खरं आहे. आपण 12 चेंडू आणि 23 धावा लढवण्यासाठी खूप धावा आहेत, कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये एका धावेसाठी लढावं लागेल, झुंजावं लागेल. जर गोलंदाजांकडे अजूनही संधी आहे कमबॅक करण्याची, गोलंदाजांनी जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकते. फक्त गरज आहे तुमचा स्वतःवर आत्मविश्वास असण्याची. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी चालेल, परंतु तुमच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नसते. आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय महेश तरियाला.
सुरुवातीला आपण म्हटलं होतं की शेक्सपियर आपण असं म्हटलं की नाम में क्या है, परंतु आता रघुबद्दल म्हणावं लागेल की नाम का ही एक काम है. असं मात्र इथे चांगली अशी फटकेबाजी रघुच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळाले. परंतु अजून एक चॅलेंज इथे असणार आहे दादा, कारण की रघु आता तो नॉन स्ट्राईकला आहे. त्याला स्ट्राईक देणं या खेळाडूचं एक महत्त्वपूर्ण कामगिरी ठरणार आहे. डावकर आता जो फलंदाज आहे तो कशा प्रकारे या चेंडूचा सामना करणार आहे आणि रघुला स्ट्राईक देणार की स्वतः सुद्धा हात मोकळे करून आणि मुक्त हस्ताने फटक्यांची आतिषबाजी करणार आहे, हे निश्चित पाहायचं आहे आपल्याला. पुढला चेंडू, पुढलं षटक. महेशचा पहिला चेंडू आपण बघतोय की आउटसाइड ऑफ द ऑप्शन पंचांकडून पहिल्याच चेंडूवर दंडित केले जात आहे. अवांतर धाव मात्र नक्कीच खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या होते 1/47. आपण बघितलं हा डावकुरा दादा फलंदाज जो आहे रोहित, ज्याच्या बॅटमधून काल खणखणीत 3 षटकार आले होते, त्याची पुनरावृत्ती होणार का हे चित्र मात्र काही क्षणातच स्पष्ट होईल. महेश टू रोहित, हा मात्र चेंडू येतोय डीप स्पेलच्या वरून, चेंडू जातोय. इथे मात्र आपण बघतोय, इथे मात्र आपल्याला कॅमेरामध्ये बघावंच लागणार आहे, कारण की चेंडू सुद्धा इतक्या हळगत आणि धीम्या गतीने आला ना, असं वाटलं की स्लो मोशन बघतोय की काय. कारण की ज्या दिशेला व्यासपीठ आहे त्याच दिशेला मात्र चेंडू इथपर्यंत येत असताना आपल्याला दिसलाय. नक्कीच तुमच्यापर्यंत या गोष्टीचा काय निर्णय असेल तो पोहोचणारच आहेत. आमच्या इथे ड्रीम्स क्रिकेटची टीम आहे आणि ती कार्यरत असताना जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं जो असेल तो पोस्ट करणार आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दादा रोहित याच्या बॅटमधून देखील मोठे फटके येत असतात. धावांचा रतीब घालण्यासाठी तो सलामीला आलेला आहे आणि नक्कीच आपण बघतो की डिम्बी विकेट क्षेत्रावर अमोल स्वतः तैनात होता. एक उत्तम प्रयत्न, नक्कीच मी या प्रयत्नासाठी 100 गुण देईन. आपण बघतो की या दादा प्रयत्नांसाठी तर नक्की त्याला 100 पैकी 100 गुण देणं अपरिहार्य ठरेल, कारण प्रयत्न मात्र अमोल याने उत्तम केला होता. आता प्रयत्नांना नशिबाची किती साथ मिळते हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. नक्कीच प्रयत्नासोबत नशिबाने सुद्धा तितकंच जोर धरला पाहिजे. ते म्हणतात ना, काना मागून आली आणि तिखट झाली. आता नशीब कशा प्रकारे तिखट होणार आहे पाहावं लागणार आहे. प्रयत्न तर जरूर चांगला केला, झेल सुद्धा चांगली टिपले, परंतु शेवटचा पिचिंग पॉइंट कुठे होता ते मात्र निश्चित बघावं लागणार आहे. हा निर्णय गेलेला आहे तिसऱ्या पंचांकडे आणि निर्णय आलेला आहे हा याचा डिम्बडी विकेटच्या वरून खणखणीत षटकार. रोहितानं फायर, मी मागाशी दादा म्हटलं होतं तुला की रोहित हा देखील एक उत्तम फलंदाज आहे, ज्याच्या बॅट मधून काल 3 खणखणीत षटकार आले. त्याची पुनरावृत्ती मात्र आपल्याला बघायला मिळते. काल दादा तू इथे हजर नव्हतास, पण नक्कीच तुला पुनरावृत्ती बघायला मिळते. नक्कीच मी प्रयत्न करत होतो की ऑफिसमध्ये काम करत असताना की सामने ऑनलाईन आपण बघू पण तितकासा वेळ नाही भेटला. त्यामुळे काल कसं परफॉर्मन्स झालं खेळाडूंचा हे पाहण्यात आलं नाही. परंतु रोहित, क्या बात आहे मित्रा. पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून हा सुद्धा चेंडू सीमा पार, षटकार 6. की गाणं देखील लागलं होतं मैं हूं डॉन. डॉन या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं स्वरबद्ध केलेलं गाणं. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय फलंदाज मात्र डॉन सारखा दिसतोय गोलंदाजासाठी, कारण गोलंदाजासाठी तो कर्दन काळ बनवून येतोय. महेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा हा मात्र चेंडू नक्कीच ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट स्क्वेअरला ग्रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एका धावेची कमाई करण्याची संधी. इथं मात्र दादा आपण बघतोय चेंडू आणि धाव संख्येचं समांतर असणं, हे चित्र आपण अपेक्षित केलं होतं का? अजिबातच नव्हतं. 9 चेंडूंमध्ये 9 धावा बनवायला लागतील. मी तर अजिबातच भाकीत वर्तवलं नव्हतं की इथपर्यंत सामना जाऊन पोहोचेल. परंतु असं पाहिल्यानंतर एका बाजूला नाशिकची चुलीवरची झणझणीत मिसळ दिसते, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचा लाल असा तडका रस्सा पाहायला मिळतो. असं दोन्ही तडाखेबंद फलंदाज आहेत हे फलंदाजी करत असणारे, आणि त्यांनी सामना पहा कुठून कुठून फिरून आणलेत, काय काय शॉर्टकट त्यांनी निवडलेत आणि षटकार चौकार मारत मारत सामना हा 9 चेंडूंमध्ये 9 धावा बनवण्यापर्यंत घेऊन आलेला आहेत. आता मात्र विचार करावे लागणार आहेत ते अर्थातच क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजाला पुढल्या चेंडूसाठी. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक धावणार, परंतु इथे चेंडू सीमा पार करणार.
चौकार, सीमापार 4. पणे खेळून काढलेला फटका 4 धावा जरूर आलाय. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होत आहेत. फुलटॉस स्वरूपातला तरी अरे बाबा अशा क्षणी फुलटॉस टाकला तर मी त्याला बाहेरचा रस्ता दाखवणारच ना. आणि हा येतोय चेंडू आणि विजयाचा षटकार 6 धावा. इलेव्हन आणि मनी इलेव्हन संघासाठी सूचना असेल की आपण व्हॉलेंटियर म्हणून भूमिका पार पाडायची आहे. आपण बघतोय की खऱ्या अर्थानं टाळ्यांच्या गजरामध्ये रघु आणि रोहितचं डबल आर आपण बघतोय की त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं जात आहे. आणि आपण बघतो की रघु 10 चेंडूंचा सामना करून तब्बल 39 धावा आपल्या धावफलकामध्ये जोडल्या, ज्याच्यामध्ये त्याने 5 षटकार आणि 2 चौकार मारले. असा फलंदाज ठरतोय सामनावीराचा मानकरी